नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2023 साली रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 69 प्रश्न बघितली होती, त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 70, ग्रामीण परिसरात दलित जीवनाची चित्रण करणारा मरणमाळ कळा ही कथा संग्रह कोण? पर्याय आहे सोपान हळमकर, वाळम होवाळ, महावीर जोंधळे, भास्कर चंदनशिव। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भास्कर चंदनशिव हे मळंकरा या कथा ग्रंथाचे लेखक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, दलितांच्या झोपड्या जाळल्याच्या प्रसंगावर आधारलेली डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्यकृती सांगा। पर्याय आहे सावित्रीचा निर्णय, राजधानी, मध्यरात्र, गांधारीचे डोळे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, मध्यरात्र। त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, 8 मार्च 1986 रोजी जी ग्रामीण साहित्य परिषदेची स्थापना कुठे झाली? पर्याय आहे कोपरगाव, औरंगाबाद, पुणे, वैजापूर। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, औरंगाबाद येथे 8 मार्च 1986 रोजी ग्रामीण साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली। त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, साहित्य मूल आणि अभिरुची हा ग्रंथ कोणाचा आहे? पर्याय आहे अरविंद वामन कुलकर्णी, गो मा पवार, गो म कुलकर्णी, रागद जाधव। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गो मा पवार यांचं साहित्य मूल आणि अभिरुची हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 74, साहित्यशास्त्रात काव्य या संज्ञेची अर्थव्याप्ती कोणती आहे? पर्याय आहे पद्यमय रचना, विदग्ध साहित्य अथवा दलित साहित्य असे ज्याला म्हणतात ते सर्व, नाटक, कादंबरी। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विदग्ध साहित्य अथवा ललित साहित्य असे ज्याला म्हणतात ते सर्व काव्य संज्ञेत मोडतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 75, साहित्यशास्त्रात काव्य शब्दाची अर्थव्याप्ती कोणती? तर पर्याय आहे विदग्ध अथवा दलित साहित्य असे ज्यास म्हणतात ते सर्व, नाटक, कादंबरी, पद्य, वाङ्मय। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, विदग्ध अथवा ललित साहित्य असे ज्यास म्हणतात ते सर्व काव्यशास्त्रामध्ये मोडली जातात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 76, मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनांपैकी कोणत्या 2 प्रयोजनाबाबत समीक्षकात वादंग निर्माण झाला? पर्याय आहे यश व प्राप्ती, ज्ञान व्यवहार ज्ञान व शिवेतरक्षती, सद्य परिनिवृत्ती व कांत समित्त योगोपदेश, यश व शिवेरक्षती। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक सी, सद्य परिनिवृत्ती व कांता समित्त तयोपदेश यामध्ये वादंग निर्माण झाला होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 77, माझा ग दारावरनं कोणा राजाचा हत्ती गेला या गीतातील लक्षार्थाचं प्रयोजन कोणते? पर्याय आहे अंगांगी भाव, आधारागी भाव, अतिनिकटत्व भाव, कार्यकारण भाव। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अतिनिकटत्व भाव। त्यानंतर प्रश्न क्रमांक 78, ध्वनीचे 3 प्रकार कोणते? पर्याय आहे तर संलक्षणक्रम ध्वनी, संलक्षणक्रम ध्वनी, झटिती प्रत्यय, वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी, रसादी ध्वनी, लौकिक ध्वनी, अलौकिक ध्वनी, वस्तुध्वनी, प्रतिमान ध्वनी, अप्रतिमान ध्वनी, संलक्षणक्रम ध्वनी। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसादी ध्वनी ह्या ध्वनीचे 3 प्रकार सांगितले जातात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 79, मातीत ते पसरले अतिरम्य पंख या नावा टिळक यांच्या कवितेत कोणता रस आहे? रौद्र, विभत्स, करुणा, अद्भुत। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, करुण रस। मातीत ते पसरले अतिरम्य पंख हे करुण रसाचे सर्वोत्तम उदाहरण आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, खांदी कावडे पीस ताची, परी जोडली सुनियाची, कांती झळके कवटांची, भांश
मांश भेदती हे वृद्धिपूर चरित्र महात्म्य या काव्यातील उपरोक्त पंक्ती कोणाचे वर्णन करतात? पर्याय आहे श्री चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू, दत्तात्रय, नागदेवाचार्य. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, दत्तात्रय यांचं वर्णन करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, जीवप्रबोध हा ग्रंथाचा कर्ता कोण? तर पर्याय आहे भानुदास, शहादत्त प्रभू, एकनाथ, जनार्दन स्वामी. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, जनार्दन स्वामी यांचं जीवन प्रबोध या ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचे पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.